जाळ्यामध्ये फसवू लागला, तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला, पोरीनं तुम्हाला परदेशामध्ये विकू लागला. ए पोरी, हे बघ, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ, छत्रपतींचा आदेश आहे, तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. हे या मातीमध्ये विसरलेली तुझी तुला ओळख तयार करून देतो बघ. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाच वाद आपणाशी. आज तुझा वाद तुझ्याशी झाला पाहिजे. हे विसरून गेलेली तुझी ओळख आज पुन्हा नव्याने तुला मिळाली पाहिजे, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. नीट ऐका माझ्या लेकीनं, हे कवळं ऊन अंगावरती झेलताना हे असाच बाराच ऊन तुझ्या बापानं तुझ्यासाठी झेललाय बघ पोरी. आज तुला सांगतोय बघ, हे बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. हे सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. हे सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते. हे अंगावरचं शेणाने आणि चिखलाने मागलेलं लुगडं दूर करत होते. हे पिशवीतलं लुगडं अंगावर चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या आठ धालेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे मोरे, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बा. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोराने यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. हे मोरे, तुला पोलीस स्टेशनला उभं करावं, तुझ्या आई बापाला झुकवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं. हे पोरी, जरा जा पोलीस स्टेशनला, फक्त गायब झालेल्या माझ्या लेकींची यादी घेऊन ये. माझ्या पोरी कुठे गेल्या? हे पोरी, लक्षात घे. हे बाग, हे तुला तुझी दुसरी ओळख तयार करून देतो बाग. हे 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता बाग. 5 लाखाचा सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आला होता. छत्रपती शिवाजीराजे निघून गेलेले होते, संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेले औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, माझं आहे, माझं आहे. पण नाही पोरीनं, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाले आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत सोडायला लावला. तिचं नाव तारा राणी आहे आणि ती तारा राणी म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं साला, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. ही ओळख आज घेऊन जायचं बघ पोरी, जीव गेला तरी भेटतात. ए पोरा, ए बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले नालायक, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. ए बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं. तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, तेच पोरग ज्या वेळेला हातामध्ये दारूचा ग्लास घेतं, त्या बापानं जगायचं कसं पोरा? ए या राष्ट्राची माती आणि या मातीचा इतिहास तुला सांगतो बघ. ज्याला बाप कळाला, नीट लक्षात ठेवायचं पोरा, ए ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शट ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांचे. वय वर्ष 32 आहे बघ, वय वर्ष 32 आहे संभाजी राजांचा. संभाजी राजांना काही झालेले आहे 39 दिवस, तब्बल 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टाप 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 खाली गळत आहे. आमोशेची ती रात्र थरथर कापत आहे, मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मृत्यूच्या दारातही किंचित कमी झालेलं नाहीये. आणि मृत्यूच्या दारात औरंगजेब संभाजी राजाला म्हणतो, संभा, ए संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा.
हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य व हमारे चरणों में राख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजीराजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं सौभाग्य कळालेलं आहे. एखादा काटा पायात घुसला तर 4 दिवस लंगडत चालतो नालायक आम्ही. पण तापलेल्या लाल भडक लोखंडाच्या सळ्या माझ्या संभाजी राजेंच्या डोळ्यासमोर आल्या. एका क्षणात डोळ्याच्या आरपार गेल्या. डोळ्यांच्या खोबणीतून जिवंत डोळे काढले, पण महाराष्ट्राचा हा वाघ शत्रू समोर चुकला नाही. कारण माझ्या राजाला त्याचा बाप आणि स्वराज्य कळालं होतं. कुठला तर नालायक बेगडी नायक पडद्यावरचा येतो आणि तुम्हाला म्हणतो विमल खाव, तुम्हाला म्हणतो गुटखा खेळो, तुम्हाला म्हणतो 3 पत्ती रमी खेळो, आणि या बापाला तुम्ही पायाखाली घेऊ लागला. म्हणूनच तुझ्या समोर उभा आहे बा. गर्दी किती याला महत्व नाही, पण यातली एक लेख घडली तर एक लेख माझी जिजाऊ असू शकते. एक जिजाऊ माझ्या छत्रपतीला जन्म देते. एक छत्रपती या विश्वाला स्वराज्य कसं उभं करायचं सांगून जातात, आणि ते छत्रपती एका छाव्याला जन्म देतात. उभ्या केलेल्या स्वराज्यासाठी सदा स्वतःच्या शरीराचे तुकडे कसे करून घ्यायचे. नालायक एक ही पोरगा व्यसन करणार नाही. व्यसन करायचं, पण 2 तासात उतरणार व्यसन शंडाने नामर्द करतात. व्यसन करायचं तर माझ्या संभाजी राजेंच्या बलिदानासारखं व्यसन सारा 400 वर्ष होत आली. नशा नाही उतरत. हात जोडून सांगतोय बा पोरी, हा क्षण परिवर्तनाचा आहे. 100 पैकी 100 मार्क्स कसे पाडायचे हे सांगायला माझे गुरुवर्य बसलेत बा. पण या राष्ट्राला, या मातीला आणि स्वतःला न्याय कसा द्यायचा, राजांचा आदेश आहे. आज पळत पळत घरी जायचा. आईला पहिला प्रश्न विचारला होता पोरानं, आता त्या आईला फक्त दुसरा प्रश्न विचारायचा. आणि हा दुसरा प्रश्न त्या आईला का विचारायचा, कारण या दुसऱ्या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. तुझ्या आयुष्याचा संघर्ष पोरीनो, आज कितीही गुणाचा चटका बसू दे, पण बाप काळजात घेऊन जायचा. माझा राजा आज काळजात घेऊन जायचा. आज डोक्यावर घेऊन नाचला आजपर्यंत माझ्या राजाला, आज इतर रक्ताच्या थेंबामध्ये साठवायचा माझ्या राजाला. हे पोरी, हे बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या पोरीनो, पोरानो, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं. एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं. एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि ती माऊली कशाचाही विचार न करता तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि पोरानं, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव साला आई आहे पोरीनो. आज पळत पळत घरी जायचा बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. या आई, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई गया 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई, माझं वय 1 वर्षाचं होतं. मला सुद्धा अंग खात्यावरती खेळवात मला सुद्धा घेऊन जात होते माझ्या आजोळे, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरांनो, कोणत्या पुस्तकाच्या पानावर सापडणार नाही, कोणतं युट्यूब तुला गुगल हे सांगणार नाही. आज तुझ्या आईची आणि तुझ्या बापाची वेदना सांगू जातं बघ. ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचार